आज महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची धूम पाहायला मिळते। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहतोय। राजकारण्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उभारण्यात आल्या असून बक्षिसांची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे। वर्षभर दहीहंडीचा सराव करणारे गोविंदा पथक आज थरावरती थर रचत रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या तयारीत असणार आहेत। थरांचाच हाच थरार आज दिवसभर पाहण्यासारखा असेल। ठाणे घाटकोपरमध्ये मानाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। दहीहंड्यांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। वरळी, दादर आणि ठाण्यात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह ठाण्यामध्ये सुद्धा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झालेले आहेत। अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडी आयोजित केलेली आहे, ज्यासाठी लाखोंच्या बक्षिसांचं सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। दादरमध्ये आयडीएलची दहीहंडी महिला पथकाकडून फोडण्यात आलेली आहे। ती दृश्य आता आपण पाहतो। आयडीएलची दहीहंडी फोडताना महिला पथकाची ही दृश्य दादरमधली। यासोबतच राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खास करून मुंबई, ठाण्यात आणि पुण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत असतो। उंचच उंच मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी अनेक पथकं वर्षभरापासून सराव करत असतात आणि आजचा हा दिवस, ज्या दिवशी दहीहंडी फोडून उत्साहामध्ये गोकुळाष्टमी साजरी केली जाते। माझी सहकारी भाग्यश्री सध्या आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, नक्कीच आपण जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्साह सुरू झालेला पाहायला मिळतो ठाण्यामध्ये। खरं तर ठाण्यामध्ये आज विविध ठिकाणी या दहीहंडी उभारण्यात आलेल्या आहेत। सगळ्या आयोजन करण्यात आलेलं आहे दहीहंडीचं। आपण आत्ता आहोत कॅसल मिल परिसरात। ही सगळ्यात मोठी ठाण्याची आज हंडी मानली जाते। या हंडीमध्ये जवळपास 55 लाखांची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत। आपण बघू शकता की ट्रॉफीज लावण्याची सध्या तयारी सुरू आहे। एकीकडे पथक येऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करतायत, तर दुसरीकडे सेफ्टीची देखील काळजी घेतली गेली आहे। खाली मॅट टाकण्यात आलेला आहे, तर वरती दहीहंडी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे बोर्ड इथे पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांचे बोर्ड इथे लावण्यात आलेले आहेत। आणि ही जी कॅसल मिलची हंडी आहे ही माजी नगरसेवक जे आहेत कृष्णा पाटील यांनी ही उभारलेली हंडी आहे। खरं तर ठाण्यामध्ये सगळ्यात ज्या हंड्या आहेत त्यांना बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आलेला आहे, पण ही जी हंडी आहे त्याला 55 लाखांची बक्षिसं ठेवण्यात आल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतात। विशेष म्हणजे इथे आपल्याला जर बघितलं तर गोकुळचे बोर्ड मोठ्या प्रमाणात लावलेले दिसतात। त्यामुळे जे कृष्णा पाटील आहेत ते जे गोकुळचे मालक देखील आहेत, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ही हंडी लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की आमदारकीचं तिकीट कृष्णा पाटील यांना हवं आहे का, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर काही ज्या दहीहंडी पथक आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात हजर झालेले पाहायला मिळतात। रजिस्ट्रेशन त्यांचं सुरू आहे। आपण त्या साईडला बघू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। पोलिसांचा फौजफाटा देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे की कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी। त्याचबरोबर ठाण्यातले अनेक रस्ते जे आहेत ते देखील बंद करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे जे टेंबी नाक्याचा रस्ता आहे तो इथे बंद करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर जे आयोजक आहेत कृष्णा पाटील ते इथे आहेत। आपण विचारूया त्यांना। नमस्कार सर, कशा पद्धतीने ह्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे? कारण सगळ्यात जास्त बक्षीस जे आहे ठाण्यातल्या दहीहंडीमध्ये ते तुमचं पाहायला मिळतं आहे। कसं आयोजन आहे आपलं? आयोजन म्हणजे शारदा संघ प्रतिष्ठान गोकुळ हंडी म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे यांच्या माध्यमातून ही दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। बक्षीस आम्ही टोटल एकूण 55 लाखाची बक्षिसं विविध स्तरावर केलेली आहेत। म्हणजे पुरुष गोविंदा पथक असेल, ठाण्यातील गोविंदा पथक असेल आणि महिला गोविंदा पथक असतील। आत्तापर्यंत 150 गोविंदा पथकांनी नोंद केलेली आहे। आणि आज प्रत्येक थराला थरवाईज 4 थर, 5 थर, 7 थर, 8 थर, 9 थर अशी बक्षीस आहेत। त्यामुळे त्याची सामूहिक रक्कम ही 55 लाख होणार आहे म्हणून त्या तसं डिक्लेअर केलेलं आहे।
नक्कीच सर, एक वेगळा प्रश्न विचारते. खरं तर ही 55 लाखांची बक्षिसं तुम्ही ठेवलेत. सगळ्यात ठाण्यामध्ये जास्त मोठी रक्कम ही बक्षिसांची आपल्या दहीहंडीत पाहायला मिळते. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या, त्यात आपलं नाव राजकीय चर्चेत आहे राजकीय वर्तुळामध्ये. तर त्या संदर्भात नेमकं काय? तो सर्वस्व प्रश्न आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांनी जर तसा विचार केला तर नक्कीच आम्ही ते करू. पण हा पूर्ण कुठलाही राजकीय स्टंट नाही आहे. हे एक खेळ आहे आणि खेळाला प्राधान्य म्हणून तसं महायुती सरकारने गोविंदाला साहसी खेळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तसंच आज सुट्टी जाहीर केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हा विषय नसून फक्त खेळाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहोत. नक्कीच सर, पण सुरक्षेसाठी आपण काय केलेलं आहे? शेवटचा सुरक्षेच्या हिशोबाने आम्ही इथे येणाऱ्या गोविंदांचा इन्शुरन्स काढलेला आहे. तसेच कार्डियक व्हॅन ॲम्ब्युलन्सची आणि डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे. आणि वरच्या गोविंदासाठी जो टॉपचा असतो त्यासाठी हार्नेसची व्यवस्था केलेली आहे. आणि यावेळी 2-2 हार्नेस लावणार आहोत, म्हणजे कुठली दुखापती व्हायला नको म्हणून. नक्कीच धन्यवाद सर. तर आपण बघतोय की सुरक्षेसाठी देखील व्यवस्था केलेली आहे. मात्र आपण जो प्रश्न विचारला होता की राजकीय वर्तुळात सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय, तर त्यांनी सांगितलं हा साहसी खेळ आहे आणि हा खेळ म्हणूनच आम्ही सध्या बघतोय. बाकीचे निर्णय आहेत ते वरिष्ठ पातळीवर घेण्यात येतील. पण आपण बघतोय की हा उत्साह सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर देखील लावण्यात आलेले आहेत सध्या.